करणं हे आद्य कर्तव्य असतं क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये। आणि खरोखर या दोन टीम अशा काय होत्या का कुठल्याही प्रकारचं वादग्रस्त त्यांनी वक्तव्य केले नाही आणि खरोखर या ठिकाणी एकदंत स्पोर्ट्स हा ठरतोय। धन्यवाद पुन्हा एकदा या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल या पूर्ण बहाडोली गावांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय। तसेच माझे सहकारी जगदीश पाटील असतील, मनोज पाटील असतील, तसेच निलेश दादा, सर्व संगमाला या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय आणि इथेच थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद श्रीकांत केणे। आदरणीय सन्माननीय तुषारजी केणे टेंबोडे ज्यांनी या स्पर्धेकरिता 11,000 रुपये पारितोषिक सौजन्य केलेलं आहे, त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय। तसेच आर्थिक स्वरूपामध्ये जे सहकार्य आलं, ज्या देणग्या आल्या, त्या सर्व बहाडोली ग्रामस्थांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय आणि आभार प्रदर्शन या ठिकाणी परिपूर्ण करतोय। तदनंतर बहाडोली प्रीमियर लीगचा 7वा हंगाम आहे। या आधीचे 6 हंगाम ज्या आयोजकांमुळे परिपूर्ण झाले, त्या सर्व आयोजकांचे देखील खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून। तदनंतर विशेष अतिथींना मी विनंती करेन की आपण या स्पर्धेबद्दल मौलिक मार्गदर्शन खेळाडूंना करावं स्पर्धेच्या माध्यमातून। सर्वप्रथम आपण सुरुवात करूयात। विकासजी, प्रदीपजी दत्तात्रेय पाटील या स्पर्धेचे दाते प्लीज या। आपणास या आधी देखील आम्ही पुकार केला होता, आदरपूर्वक सन्मानपूर्वक आपण यावं। या स्पर्धेचे दाते आहात आपण, कृपया करून विराजित होण्याची कृपा करावी। सर्वप्रथम आपण सुरुवात करूयात बहाडोली ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती सुनीता सुभाष पाटील मॅन्सकडून। आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती सुनीता सुभाष पाटील मॅडम, आपण कृपया करून आपलं मौलिक मार्गदर्शन करावं। प्रशांत कुड्यांचा मोबाईल गहाळ झालेला आहे, कुणाकडे मित्राकडे जर दिला असेल मी विनंती करतोय आदरणीय विकासजी जनार्दन पाटील आपण सुरुवात करावी। BPL बहाडोली प्रीमियर लीग 7वे। खरोखर हे जे आयोजन झालेलं आहे सन 2024 मधलं अतिशय उत्कृष्ट। बंधूंनो, ह्या प्रीमियर लीगसाठी किती मेहनत घ्यावी लागते ती खरोखर हे सर्व जे आयोजक आहेत त्या आयोजकांना खूपच धन्यवाद दिले पाहिजेत। आणि आणखी महत्त्वाची गोष्ट की जे आपले शेतमालक आहेत, मग रमाकांत जे असतील, दीपक जे असतील, वझे असतील, आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये येतो आहे, आम्ही पण बाजूला आहोत। तर असं सर्वांचं बहुमूल्य हे सहयोग मिळाल्यामुळे आपण ही स्पर्धा बघतोय। आई सतुबाई देवीच्या ह्या प्रांगणामध्ये हा जो उत्सव साजरा झाला अतिशय आनंदाची गोष्ट। बंधूंनो, खरोखरच ह्या निमित्तानं आज आपण सगळा बहाडोली गाव इथे एकत्र उपस्थित राहतोय। बाळ गोपाळ सगळे जे काय आपले युवक युवती महिला, खरोखर आणखी एक विशेष म्हणजे रणरागिणी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला, खरोखर त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि खूपच मोठी महत्त्वाची गोष्ट। बंधूंनो, आपण जेव्हा ह्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून येत असतो त्यावेळेला एकमेकाचा आपला जो एक मौलिक संबंध साधला जातोय, एकमेकाची ओळख होते। खरोखर आम्हीसुद्धा, मी मनोरला राहतोय पण त्यानिमित्तानं आपण कुठेतरी राहत असलो, आमचे संतोषजी पोलीस आहे ते सुद्धा बाहेर राहतात, पण कोणामुळे संबंध येत नाही त्याचा, हा कुणाचा मुलगा हा कुणाचा मुलगा। तर त्या संबंधाने आपले जे युवक आहेत युवती आहेत, एक उत्तम भाव प्रेम संबंध साधला जातो, एकमेकाची मनं इथे उघडी होतात आणि आनंदाने आणि गुण्यागोविंदाने राहतात। तर खरोखर हे जे आयोजक आहेत, अध्यक्ष महोदय असतील, सचिव, चिटणीस, सर्व आपले पंचांनी उत्तम अशी भूमिका इथे साधलेली आहे
आणि समालोचकांचं तर काय सांगायलाच गोष्ट नको, अतिशय परिपूर्ण अभ्यास. आम्ही अगदी उद्घाटनापासून बघतोय शिवाजी महाराजांविषयी जी विशेषणं वापरली गेली की मी सुद्धा अवाक झालो. अतिशय सुंदर कंडिजे, अतिशय सुंदर. तर म्हणावं लागेल. तर अशा पद्धतीने उत्तम आयोजन, उत्तम व्यवस्थापन, कोणताही भांडण तंटा न होता गुण्यागोविंदाने सगळे एकत्र भारोली गाव येतं, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि सर्व आयोजकांचे, संयोजकांचे, बहाडोली गावातले प्रेक्षक बंधू भगिनी, बाळ गोपाळ आणि हे एका खेळीमेळीने सगळे येत आहेत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि बंधूनो, युवक म्हटले की आमचे पूजनीय दादाजी म्हणत आहेत की भारत जर महासत्ता बनायचं असेल, भारत जर महासत्ता बनायचं असेल ते युवकांच्या हातामध्ये आहे. युवक जे करू शकतील तरच हे भारताची महासत्ता बनेल. तसं आमचं बहाडोली गाव जर प्रगतीपथावर यायचं असेल तर युवानाने उत्तम काम, धंदे, नोकरी, आपल्या घराचं, कुटुंबाचं सर्व व्यवस्थित बघायला पाहिजे. खेळ तर खेळायलाच पाहिजे, परंतु माझं युवकांना अगदी सांगणं असेल की आपण आपल्या कुटुंबाचं सुद्धा जे काय आहे, नुसतं खेळ करून नाही जमणार, तर आपण त्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. बंधूंनो, मला संयोजकांनी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, मी आपला आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विकासजी जनार्दन पाटील यांचं मौलिक मार्गदर्शन आपण ऐकलं. तदनंतर आपण वळूयात आदरणीय सन्माननीय साधना पाटील मॅडम यांचं मौलिक मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. सर्वप्रथम श्री सतुआई देवीच्या चरणी लीन होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज आपण BPL स्पर्धा पर्व 7वे ह्या बक्षीस समारंभासाठी येथे उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, BPL कमिटी, खेळाडू तसेच ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम जिंकलेल्या संघाचं मी स्वागत करेन, तसेच सर्व खेळाडूंचं कौतुक. आपल्याला माहिती आहे की BPL आली म्हणजे आपल्या गावात अगदी 4 दिवस सण म्हणून आपण साजरा करतो. अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळेच या स्पर्धेचा आनंद लुटत असतात. आमच्या रणरागिणी महिला ग्रुपविषयी थोडक्यात मी सांगेन की जेव्हा आम्ही हा ग्रुप तयार केला तेव्हा एक मनात जिद्द ठेवली की आपण आपल्या गावातील सार्वजनिक म्हणा, धार्मिक म्हणा, सगळ्याच कार्यक्रमात आपण भाग घेत असतोच. मग आम्ही असं ठरवलं की आपण एक महिला भजनी मंडळसुद्धा स्थापन करू आणि आम्ही तो केला. 4-5 ठिकाणी आम्ही भजनाचा कार्यक्रमसुद्धा केला. तसंच ह्या वर्षी आम्ही एक मनात निश्चय केला की आपल्या गावात BPL स्पर्धा होते तर त्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेऊन एक संघ घेऊ आणि तोही केला. मला एवढंच सांगायचं आहे की हार जीत ही आमच्यासाठी महत्त्वाची नव्हती. आमचा उद्देश की आम्ही महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आणि ते आम्हाला दाखवून द्यायचं होतं. आपल्याला माहीत आहे की देवाला सोडलेल्या महिला ह्या देवताच झाल्या. खंडोबाला पूजणारा महिला ह्या कुराळी झाल्या आणि माझ्या सावित्रीबाई यांना वंदन करणाऱ्या महिला या आज वकील, शिक्षिका, डॉक्टर, इंजिनियर तसेच राजकारणात सरपंच म्हणा, आमदार म्हणा, खासदार म्हणा, महापौर म्हणा, पंतप्रधान म्हणा, राष्ट्रपती म्हणा, खूप काही झाल्या. तरीसुद्धा सगळेच मी म्हणत नाही, पण काही पुरुष आजही आम्हा महिलांना दुय्यम स्थान देऊन कुठेतरी कमी लेखतात. तर मी त्यांना आवर्जून सांगेन की तुमचे हे भुरसटलेले विचार बाजूला ठेवून प्रत्येक स्त्रीचा आदर, सन्मान करा अशी मी अपेक्षा ठेवते. आणि विशेष करून मी सांगेन की आज आपल्या BPL स्पर्धेमध्ये आमच्या रणरागिणी ग्रुपचा खूप वेळा तुम्ही कौतुक केलं, त्यामुळे आमचं मनोबल आणखी वाढवलं आणि असंच आम्ही जिद्दीने पुढच्याही वर्ष या संघामध्ये भाग घेऊन आपल्या BPL स्पर्धेची शोभा वाढवू. धन्यवाद.
तदनंतर आदरणीय सन्माननीय संतोषजी दत्तात्रेय केणे सरांना मी विनंती करतोय आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद मित्रांनो. व्यासपीठावर उपस्थित गावाचे सरपंच, उपसरपंच, मान्यवर सदस्य, सन्माननीय बंधू आणि भगिनी, तसेच समोर उपस्थित मायबाप बंधू भगिनी, नेहमीप्रमाणे 7व्या वर्षीसुद्धा अतिशय उत्साहात आजचा हा सणच म्हणावा लागेल असा उत्सव पार पडलेला आहे. कोणतेही गालबोट न लावता अतिशय आनंदाच्या वातावरणात आजची स्पर्धा पार पडलेली आहे. त्याबाबत सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, ज्या ज्या व्यक्तींनी इथं योगदान दिलं आहे त्या सगळ्यांचं मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच यावर्षी पहिल्यांदाच मला वाटतं रणरागिणी या ग्रुपने एक टीम घेऊन या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यांचंसुद्धा मी कौतुक करतो, धन्यवाद देतो. आणखी एक व्यक्ती माझ्या बाजूला उभी आहे की त्यांचा अजून धन्यवाद कोणी दिलेला नाही आहे. या स्पर्धेला लाभलेले हे उत्तम समालोचक, अतिशय चांगलं वक्तृत्व असलेले, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजू द्या. त्यांनी ह्या स्पर्धेला 4 चांद लावलेले आहेत. धन्यवाद. काय नाव साहेब? धन्यवाद दीपेश साहेब. छान. दुसरा मुद्दा हा खेळाचा. आपल्या गावात क्रिकेट हा खेळ खूपच उत्साहाने खेळला जातो. गावाच्या बाहेर कुठे जाताना दिसत नाही हा खेळ. तो गावाच्या बाहेर गेला पाहिजे अशी मी इच्छा व्यक्त करतो. तसेच इतर खेळातून गावाच्या बाहेर आपलं नाव नेलेलं आहे अशी एक मुलगी माझ्यासमोर उभी आहे. तिला मी इथं बोलवण्याची परवानगी मागतो आपल्याकडे. काय नाव त्या मुलीचं? वैदेही कुडू. हिनं इथं यायचं आहे. मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सांगतो थोडक्यात, ही मुलगी अतिशय गरीब घरातून मेहनत करून आपल्या गावाचं नाव, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र राज्याची प्रतिनिधित्व करते आहे. भविष्यात तिला आपल्या देशाचं प्रतिनिधित्व मिळावं, ऑलिम्पिकपर्यंत तिला जाता यावं अशी तिची जिद्द आहे. आणि तिच्या जिद्दीला मी सलाम करतो, तिला धन्यवाद देतो, तिचं कौतुक करतो. तिचा सन्मान आदर मानपूर्वक आपल्या गावाच्या सरपंचताई या करतील. आणि तिला धन्यवाद म्हणून जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सर्व गावातील बंधू भगिनींनी. या मुलीच्या जिद्दीला सलाम. अतिशय उत्कृष्ट असं तिचं ध्येय आहे. आदरणीय संतोषजी किणी यांच्याकडून वैदेहीकरिता रोख स्वरूपामध्ये आपण पाहू शकतायत 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य देखील. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये बहाडोली गावाचं नाव एका उच्च श्रेणीवर आणि उच्च स्तरावर या युवतीच्या माध्यमातून पोचविलं जाईल ही अपेक्षा. सुंदर दृश्य. बहाडोली गावच्या प्रथम नागरिक सुनीता सुभाष पाटील मॅडम आणि समवेत पोलीस दलामध्ये कार्यरत हे दिग्गज व्यक्तिमत्व सरांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरिता अनेक अनेक शुभेच्छा. स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देखील वैदेहीकरिता बहाडोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्या पुढील वाटचालीकरिता अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद. या मुलीसाठी आजच इथं या स्पर्धेसाठी हजेरी लावून गेलेले विद्यमान आमदार आहेत तरे साहेब, तसेच पालघर जिल्हा प्रमुख चव्हाण साहेबसुद्धा आले होते. मी त्यांना आमच्या भावाच्या माध्यमातून विनंती करेन की ह्या मुलीसाठी पालकमंत्र्यांकडून, यांच्याकडून आणि जे विद्यमान आमदार असतील किंवा खासदार असतील, जी जी मदत त्यांना लागेल ती मदत पुरवली जावी, जेणेकरून तिला कोणतीही मदत कमी पडणार नाही आणि तिची मेहनत ती करून पुढे जाणार आहे. आपल्या गावाचं किंवा देशाचं नाव ऑलिम्पिकवर गेलं पाहिजे असा तिचा खेळ आहे. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. निशांत का? निशांत ना? लिहून ठेवा आपण पारितोषिक वितरणा वेळी देऊ लगेच. तदनंतर वैयक्तिक पारितोषिकाची उर्वरित राहिलेले आहेत. प्रणित पाटील आणि निशांत किणे आपण या. आपल्याकरिता प्रत्येकी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे.
आदरणीय संतोषजी दत्तात्रेय किणी सरांना मी विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. प्रणित सुभाष पाटील त्यांच्या मातोश्री मुख्य व्यासपीठावरती आहेत. आज खुश असतील आपल्या सुपुत्राचा खेळ पाहून. आणि त्यांच्याकरिता आपण पाहू शकताय संतोष दत्तात्रेय किणी पोलीस दलामध्ये कार्यरत दिग्गज व्यक्तिमत्व यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. 1000 रुपयांचं रोख पारितोषिक. निशांत आपल्याला पारितोषिक दिलं जाईल, परंतु ते खाली वितरित करणार आहेत, कारण आपण पाहू शकतायत संतोषजी किणी यांची अपेक्षा आहे की आपण स्टंट करून हे पारितोषिक स्वीकारावं. आणि पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे स्टंट मॅन या बाडोली गावाच्या माध्यमातून. क्या बात आहे, जबरदस्त. या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं कार्य केलेलं आहे निशांतने. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी मुनीत कुडेचे विशेष आभार व्यक्त करतोय, जो सध्या कॅमेरातून सर्व क्षणचित्र कैद करतोय. त्यानंतर वैभव अशोक पाटील यांच्या माध्यमातून आता मी स्वतः इथे बोलतोय. शब्द वैभव अशोक पाटील यांचे आहेत, जे भाडोली गावातील युवा समाजसेवक. आमदार साहेब असं बोललेले आहेत की क्रिकेट खेळण्यासाठी प्रशस्त आणि प्रगल्भ असं मैदान उभारण्यासाठी या भाडोलीच गावामध्ये जे क्रिकेट खेळाडू आहेत, क्रिकेट समिती सदस्य असतील आणि ग्रामस्थ एकत्रित येऊन एक जागा बघा. त्याकरिता लागणारं जे काही आर्थिक सहाय्य आहे ते मात्र आमदार महोदय यांच्या माध्यमातून वैभव अशोक पाटील यांच्या सहकार्याने तुम्हाला मिळवून दिलं जाईल. तर जोरदार यांचा गजर आला पाहिजे वैभव अशोक पाटील आणि आमदार महोदयांसाठी. खूप खूप धन्यवाद वैभवजी. तदनंतर मान्यवर अजून कोणी उत्सुक आहे बोलण्याकरिता? सन्माननीय व्यासपीठ, BPL स्पर्धेचं 7वं पर्व आयोजित करणारे सर्व खेळाडू, सर्वांचं विजेत्यांचं अभिनंदन आणि नाही विजेते झाले त्यांचं कौतुक. मी काय जास्त वेळ घेणार नाही आहे. मला एकच गोष्ट सांगावी असेल की पर्व 7वं याच्यामध्ये ते रनिंग कॉमेंट्री करणारे म्हणजे समालोचक आजपर्यंत बरेच बघितले. आपला मनोज बघितला, आपल्या गावठी भाषेत प्रदीप पाटील बघितला, पण आता या वेळेला जे आपल्याला समालोचक लाभलेत हे दीपेश नरेश कंडी हे कोण आहेत आपल्याला माहिती आहे? आपल्या बहाडोली गावचे जावाई आहेत. राजू पांडुरंग किणी यांचे जावाई म्हणजे आपले किणी कुटुंबाचे आणि संपूर्ण बहाडोलीचे जावाई आहेत. एवढंच मला सांगायचं आहे. त्यांचा परिचय अपूर्ण होता, तो मी पूर्ण केला आहे. धन्यवाद हरिश्चंद्रजी पाटील साहेब. तदनंतर आणखी कोण मान्यवर उत्सुक आहेत बोलण्याकरिता? आदरणीय संतोषजी शांताराम पाटील यांना मी विनंती करतोय आपण मार्गदर्शन करावं. हरिओम. भाडोली गावच्या सरपंच, उपसरपंच, आजी माजी सर्व सदस्य, विशेष करून ज्या बहाडोली गावाने माझ्यावर अतिशय प्रेम म्हणजे ही तरुण पिढी ज्याचे खेळाडू आहेत ते अतिशय प्रेम केलं आहे. सर्व भगिनी वर्ग आणि ग्रामस्थ, मला जेव्हा वाटतं तेव्हाच मी माईप हातात घेतोय आणि काही गोष्टी ह्या सांगावेच लागतील म्हणून इथपर्यंत पोचलोय. कृपया जर शांत पाळायची. सर्व BPL हा गावचा उत्सव असून सर्वांनीच इथे भाग घेतलेला आहे. तरी पण BPLची संपूर्ण कमिटी, सर्व खेळाडू यांचे पुन्हा पुन्हा एकदा 7व्या पर्वामध्ये आभार व्यक्त करतोय. खरोखरच अगदी निर्विघ्नपणे अशी संपूर्ण ही BPL स्पर्धा पार पाडलेली आहे.
परंतु खेळाच्या व्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला एक आपलं गाव आहे, आपले शेजारी आहेत, आपला समाज आहे, त्यांना धरूनच आपण चालायचं आहे. तेव्हा माझ्या जे निदर्शनात जे आलं आहे ते कोणाचे नाव न घेता मला एवढंच सांगायचं आहे मला. आणि मी त्या भूमिकेवरच चालतोय आजपर्यंत. जेव्हा मी राजकारणात होतो तेव्हा चिकार अशा भांडणी झाल्या असतील, पण माझ्या वैयक्तिक भांडणी नव्हत्या, त्या तत्वाशी भांडणी होत्या. तुम्ही पाहिलं असेल, इथे मारामारी पण झाली होती माझी, पण माझी वैयक्तिक भांडण नव्हती ती. मी तेव्हाच पण शब्द बोललो होतो की जर पडला तर मी उचलेन पहिला. तात्पर्य मला एवढंच सांगायचं आहे की BPL ही सार्वजनिक क्षेत्रामधली संपूर्ण जर उत्सव असेल तर त्याचा वैयक्तिक वाद करू नका. तुमचा वैयक्तिक बाजूवर ठेवून द्या, साईडला ठेवून द्या. वैयक्तिक वाद आणि सार्वजनिक वाद याच्यामध्ये, सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्याच्या वैयक्तिक वादाला आणू नका, जेणेकरून त्याची मजा कमी होईल. आम्ही जे इथे बक्षीस देतोय किंवा काय इथे बघायला येतोय ते तुमचे हे बघायला येत नाही, भांडणे बघायला येत नाही. आम्ही एक आनंद बघायला येतोय. म्हणून कृपा करून तुम्हाला विनंती आहे, जर खरोखरच माझ्यावर तुम्ही प्रेम करता असाल संतोष भाऊ म्हणून, ते एवढंच सांगते पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला. मी आजपर्यंत हच चाललो आहे. माझी आणि विजयची फार भांडण व्हायची त्यावेळेला, विजय भाऊची. पण सांगावं त्याने की मी पहिल्यांदा सांगतोय, नाही मी येईन निवडून. काय एक राजकारण असायचं ते, पण माझा वैयक्तिक वाद नाही. तेव्हा या कृपा करून तुम्हाला एवढंच सांगतोय, जीवन जगायचं असेल तर कट्यार पिक्चर प्रत्येकाने बघितला असेल, त्याला चिकार त्याच्याहीपेक्षा चांगलं गाता येत होतं, परंतु त्याने प्रेमाने संपूर्ण गायलं आहे आणि प्रेमाने त्याला हरवलं आहे. तीच भूमिका आपल्या समाज वैयक्तिक जीवनामध्ये किंवा संपूर्ण जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. एखाद्याला कमी लेखू नका. हा कमी आहे, तो कमी आहे असं नाही. कला ही कलाच आहे. कलेला मान असतोय, त्याला प्रेमाने सांगा, त्याला प्रेमाने उत्तेजन द्या. तेव्हा शेवटची विनंती करतोय या संपूर्ण तरुण वर्गाला, BPL कमिटीला, की सार्वजनिक क्षेत्राचं वैयक्तिक भांडण हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये आणू नका. हाच माझा बोध शेवट राहील, तेव्हाच या स्पर्धेला मजा येईल. आणि एवढं बोलून मी धन्यवाद, सर्वांचे धन्यवाद घेतोय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. अजून कोणी मान्यवर? आदरणीय प्रदीपजी दत्तात्रय पाटील, आपण आपलं मौलिक मार्गदर्शन व्यक्त करावं. हॅलो. खऱ्या अर्थाने सर्वच काही सांगून गेलं, मी जास्ती सांगत नाही आहे. विलास सर सांगून गेले, तसेच आमच्या साधनाताई सांगून गेल्या. फक्त एवढंच सांगेल मी की क्रिकेट खेळ हा माझा तुझा नाही आहे, कारण सर्व गावाचा आहे आणि ही लीग सर्व गावाची आहे. आणि जो कोणी हरला आणि कोणी जिंकला आणि जिंकला तो आपला गावच जिंकला, एवढंच सांगेल. तसेच जे आमचे व्यक्तिमत्व आहे वैभवजी, यांनी क्रिकेटसाठी जे सांगलं त्यांचा मी खूप खूप आभारी आहे, कारण आपल्या खेळाडूंना इथे ग्राउंड नाही आहे आणि ते ग्राउंड उपलब्ध करून देणार आहेत, म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो. तसेच या सर्व कमिटी, असं मी 2 वर्ष पहिला अध्यक्ष जो पाहिला, हां जागा आपण बघणार आहोत, म्हणजे त्यांनी प्रस्थान केलं आहे का तुम्ही जागा बघा, नंतर ते ग्राउंड देतील, एवढंच. तसेच आपल्या या जे भाडोली प्रीमियर लीग झाली आणि त्याची सर्व जी मांदी आली आहे अध्यक्षापासून तर जे सचिव आहेत, जे अध्यक्ष असं मी पाहिला की जे ही स्पर्धा झाल्यानंतर आपण सर्व घरी जातो, पण आमचे अध्यक्ष प्रशांतजी पाटील हे स्वतः खुर्च्या आणून ठेवणं किंवा नेऊन ठेवणं असं एक पहिले अध्यक्ष आहेत. तर त्याच्या मनापासून मी त्यांचं स्वागत करेल का तुम्ही तुमचं कार्य हे महान आहे. एवढंच बोलून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद प्रदीपजी. त्यानंतर विजया मॅडम यांचं मौलिक मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. एकच मिनिट. सतुबाईला वंदन करून मी 2 शब्द बोलते. खरोखरच आज बहाडोली BPLचं जे पर्व 7वं होतं ते खूप म्हणजे तरुण मुलांना आणि युवानाला मला खूप प्रोत्साहन द्यायचं आहे की एकजुटीने कोणतंही भांडण न करता
एवढे सुंदर 4 दिवस खेळले आणि वातावरण एवढं संगीतमय होतं की सतुबाईला सुद्धा आपला आनंद झाला असेल. आणि आज 4 दिवस झाले एकही मुलगा किंवा आम्ही महिला रणरागिणी आणि आपल्या गावातल्या महिला असो मुली असो तर कोणीही भांडण काही झालं नाही आणि खेळीमेळीच्या वातावरणात हे सर्व पार पडलं. आणि युवान खरोखरच आज आपल्या बहाडोलीचे पुढे गेलेले आहेत. एवढे काही सुंदर खेळत होते. मला काय जास्त पहिल्यांदा आवड नव्हती पण आता 2-3 वर्ष झालं मी आवर्जून येथे येते आणि खरोखरच सर्वांचं सहकार्य चांगला झालेलं आहे. जय महाराष्ट्र. हॅलो, ह्या आमच्या गावातल्या मुलांना बघून एक मला शायरी बोलावी वाटते. जांभुलगाव महाराष्ट्रात बहाडोलीचं नाव आहे. या गावातील मुलं बहाडोलीची शान आहे. ह्या गावात दुःख झाले तर सर्व विसरूनी एकत्र येत आहेत. ही आमची बहाडोलीची शान आहे. ही आमची बहाडोलीची शान आहे. ही आमची बहाडोलीची शान आहे. अजून कोणी मान्यवर उत्सुक आहेत प्रतिक्रिया देण्यासाठी? कमिटीच्या माध्यमातून गीतेशजी. हॅलो, मी काय सांगतो, आपल्याला BPL करायची असते तर फक्त कमिटीवर निर्धारित राहू नका, सर्व ऑनरनी यायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तर BPL चांगली करायची असेल तर ऑनर खेळाडू त्यांनी सहभाग घेतला तर BPL चांगली होईल. तेवढंच मी सांगतो. अजून कोणी मान्यवर? ओके, धन्यवाद. चला आता आपण पारितोषिक वितरणाकडे वळूयात. सर्वप्रथम या स्पर्धेच्या माध्यमातून यूट्यूबचे सौजन्य करण्यात आलं. आदरणीय सन्माननीय श्रीयुत स्वप्नील संजय पाटील यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. त्यांचे प्रतिनिधी म्हणून या रिलेटिव्स अक्षय आपण यावं. स्वप्नील संजय पाटील यांचा सत्कार स्वीकारायचा आहे. मी विनंती करतोय साहिल विलास पाटील या स्पर्धेचे सचिव आपण आपल्या शुभ हस्ते स्वप्नील संजय पाटील ज्यांनी संपूर्ण स्पर्धेकरिता यूट्यूब सौजन्य केलं त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. अद्वितीय असं ते कार्य बघायला मिळालं आणि त्यांचे शतशः आभार BPLच्या माध्यमातून. तदनंतर जे शेतमालक ज्यांनी मैदान उपलब्ध करून दिलं आदरणीय दीपकजी कुडू साहेब उपस्थित आहेत का? असतील तर या, अदरवाईज त्यांचे प्रतिनिधी. मानस आपण आहात का? मानस कुडू, दीपकजी कुडू यांचे कोणी प्रतिनिधी रिलेटिव्स जर असतील तर या, आपणास सन्मानित केलं जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. ज्यांच्या पुण्याईने हे मैदान लाभलं स्पर्धेकरिता. साहिल वजे आपण आहात? मी विनंती करतोय हा सन्मान वितरित करण्याकरिता स्पर्धेच्या माध्यमातून गीतेशजी कुडू आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान वितरित करायचा आहे. आदरणीय अशोकजी वजे आणि दीपकजी कुडू यांचे शतशः आभार. रमाकांतजी किणी साहेब उपस्थित असतील तर, नाहीतर त्यांचे प्रतिनिधी. अर्धांगिणी आहेत या. आदरणीय रीना किणी मॅडम आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय कुणाल पाटील आपण आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान वितरित करायचा आहे ज्यांच्या सहकार्यामुळे हे मैदान उपलब्ध झालं. तदनंतर अशोकजी वजे
किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी आपण या हा सन्मान स्वीकारण्याकरिता मी सागर कुडू यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. अशोकजी वजे किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी, साहिल आपण या परत, साहिल वजे. खूप खूप धन्यवाद. खरं तर मैदानाशिवाय स्पर्धा परिपूर्ण करणं हे अशक्यच आहे आणि ज्यांची कृपा लाभली, खऱ्या अर्थाने सहकार्य कॉपरेट ज्यांनी केलं असे अशोकजी वजे, त्यांचे देखील मनापासून आभार. तदनंतर गुणलेखक अमर पाटील यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी उपाध्यक्ष महोदय नितीनदादा वजे यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते मायखोप गावातील कोहिनूर अर्थातच अमर पाटील गुणलेखक यांचा शुभ सन्मान परिपूर्ण करायचा आहे. एक चांगलं आणि दर्जेदार असं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचा यथोचित असा सन्मान जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. अमर पाटील ब्रँड ऑफ मायखोप यांचा शुभ सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. तदनंतर संतोषजी पाटील या स्पर्धेचे दाते आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा आकर्षक करंडक ज्यांनी सौजन्य केलेला आहे, मी विनंती करतोय प्रशांतजी कोडू आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेचे दाते प्रशांत कोडू, पहाडोली प्रीमियर लीग 7व्या सीझनचे अध्यक्ष आणि त्यांच्या शुभ हस्ते खूप खूप धन्यवाद. आपण सहकार्य केलं. संतोषजी पाटील प्रथम आणि द्वितीय करंडक आपण सौजन्य केलं, त्याबद्दल आभार. तदनंतर जितेश किणी ज्यांनी तृतीय क्रमांकाचा आकर्षक करंडक सौजन्य केलेला आहे. जितेश किणी आपण या. जितेशजी किणी जर उपस्थित आहेत या. जितेश या, आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी नितीनजी वजे यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते जितेश किणी ज्यांनी तृतीय क्रमांकाचा आकर्षक करंडक सौजन्य केलेला आहे, त्यांचे BPLच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. चांगलं सहकार्य आपलं लाभलं आणि आर्थिक सहाय्य ते स्वरूप मात्र करंडकाच्या स्वरूपात जितेश प्रभाकर किणी यांनी केलेलं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. हे आपल्या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. आयोजक आणि नियोजक लगेचच तयार होतात, परंतु प्रायोजक अतिशय महत्त्वाचे आहेत. ते स्पर्धा एकंदरीत परिपूर्ण करण्याकरिता. तदनंतर चंद्रकांतजी घरत या स्पर्धेचे दाते आपण यायचं आहे. चंद्रकांतजी घरत किंवा त्यांचे प्रतिनिधी, आदरणीय चंद्रकांतजी घरत साहेब किंवा त्यांचे प्रतिनिधी आपण यावं. साहिलजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान परिपूर्ण करायचा आहे. साहिलजी विलास पाटील आपण आपल्या शुभ हस्ते चंद्रकांतजी घरत या स्पर्धेचे दाते आहेत. खूप सुंदर असं करंडक त्यांनी सौजन्य केलेलं आहे. या स्पर्धेकरिता चतुर्थ क्रमांकाचं जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. या स्वागत सन्मानाकरिता सचिव महोदय साहिल विलास पाटील यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान वितरित केला जातोय. तदनंतर पूजकजी ठाकूर या स्पर्धेचे दाते. पूजक ठाकूर या. अतिशय दानशूर असा हा युवक आपल्याला पाहायला मिळतोय. पूजक ठाकूर ज्याने आकर्षक स्वरूपात अनेक करंडक सौजन्य केलेले आहेत. पूजक ठाकूर यांचा देखील शुभ सन्मान. गीतेश कुणालजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान परिपूर्ण करूयात. मामा आणि भाचोबाची ही जोडी, जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. पूजकने आकर्षक करंडक सौजन्य केलेले आहे त्या स्पर्धेकरिता. तदनंतर सागर तरे आणि अनिकेत कुडा आपण जोडीनेच या. या दोन नऊ तरुणांनी या स्पर्धेकरिता तब्बल 4 आकर्षक स्वरूपातील करंडक सौजन्य केलेले आहेत. या अनिकेत नामदेव कुडू अँड सागर सुभाष तरे. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. असंख्य स्वरूपामध्ये करंडक ज्यांनी सौजन्य केले या स्पर्धेकरिता मी विनंती करतोय पारितोषिक एकंदरीत सन्मान वितरित करण्याकरिता सागरजी कुडू आणि गीतेश कुडू आपण यायचं आहे. हा मान सन्मान वितरित करण्याकरिता आपल्या शुभ हस्ते सागर सुभाष तरे आणि समवेत अनिकेत नामदेव कुडू. धन्यवाद. आपण आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता बहाल केलं त्याबद्दल BPL आपले ऋणी राहील. खूप खूप धन्यवाद. तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रदीप दत्तात्रेय पाटील ज्यांनी 4ही दिवस पिण्याच्या पाण्याची सुव्यवस्था आणि सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजाकरिता आकर्षक करंडक सौजन्य केलेला आहे, त्यांचा सन्मान परिपूर्ण करण्याकरिता अक्षय किणी यांना मी विनंती करतोय. या स्पर्धेचे सहसचिव आपण आपल्या शुभ हस्ते मान सन्मान वितरित करायचा आहे.
प्रदीपजी दत्तात्रेय पाटील या स्पर्धेचे दाते आहेत. 4ही दिवस पिण्याच्या पाण्याची सुव्यवस्था आणि समवेत सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांसाठी आकर्षक करंडक त्यांनी सौजन्य केलं. पुढील सत्कारमूर्ती आहेत भूषण रमेश कुडू. साहेब आपण उपस्थित असाल तर या. भूषण रमेश कुडू ज्यांनी रमेश सोमाऱ्या कुडू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅच करिता आकर्षक स्वरूपातील चषक सौजन्य केलेला आहे. जर नसतील तर त्यांचे प्रतिनिधी या. भूषण रमेश कुडू जर उपस्थित नसतील तर त्यांचे प्रतिनिधी आपण यावं. सार्थक आपण आहात का? सार्थक सर्वेश आपण प्रशांत कुडू यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान वितरित करायचा आहे. धन्यवाद. औदार्याची भूमिका दाखवल्याबद्दल भूषण रमेश कुडू. BPL आपले नेहमीच सदैव ऋणी राहील. यापुढे देखील सहकार्याची अपेक्षा. तदनंतर प्रफुल्ल कुडू या स्पर्धेकरिता ज्यांनी चेंडू 6 बॉल ज्यांनी सौजन्य केलेले आहेत. प्रफुल्ल आहात का? जर नसतील तर त्यांचे प्रतिनिधी आपण या. विपुल कुडू असतील तर आपण यावं. त्यांचे बंधू ज्यांना आपण सन्मानित करूयात. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय नितीनदादा वझे स्पर्धेचे उपाध्यक्ष आपण आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान वितरित करायचा आहे. भाडोली प्रीमियर लीगच्या 7व्या हंगामासाठी 6 चेंडू ज्यांनी सौजन्य केलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान यथोचितरित्या आपण प्रदान करूयात. खूप खूप धन्यवाद. यापुढे देखील आपण सहकार्य करत राहावं आपल्या गावासाठी जेणेकरून आपला गाव आपला समाज असाच प्रगती करेल. मनस्वी आभार. तदनंतर मंडप डेकोरेटर्स अर्थातच बळीरामची गावड आपण या. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय साहिलजी विलास पाटील आपण आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान वितरित करायचा आहे. मंडप डेकोरेटर्स खूप छान पद्धतीने आखीव रेखीव स्वरूपामध्ये मंडप आपल्याला बघायला मिळाला आहे. स्पर्धेची शोभा ज्याने वृद्धिंगत झाली त्यांचे देखील मनस्वी आभार. तदनंतर गीतेशजी कुडू यांना मी विनंती करतोय आपण पुढील सन्मान वितरित करण्याकरिता पुढे यावं. डीजे ऑपरेटर ज्यांनी मैदानाला थिरकवलं अर्थातच जगदीशजी पाटील श्री समर्थ गोपा डीजे ऑर्केस्ट्राचे सर्वा आणि या सरांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. गीतेशजी कुडू स्पर्धेचे सहसचिव आणि त्यांच्या शुभ हस्ते जगदीश पाटील. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचं मन रेझवण्याचं कार्य ज्यांनी केलं गीतेशजी आपले देखील मनापासून आभार. तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत नितेश गजानन पाटील ज्यांनी ऑरेंज आणि पर्पल कॅप सौजन्य केलेले आहे. या नितेशजी आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी सागर शामराव कुडू यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते स्पर्धेची आठवण स्मरण म्हणून सन्मानचिन्ह देऊन सरांचा शुभ सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांचा गजर यावा. नितेशजी ऑरेंज अँड पर्पल कॅपचे दाते आहेत. खूप खूप धन्यवाद. तदनंतर या स्पर्धेकरिता यूट्यूब म्हटलं तर नेटवर्क असावं लागतं आणि जे नेटवर्क प्रोव्हाइड केलं अर्थातच कैलासजी कडू आपण यायचं आहे. दाते आहेत या स्पर्धेचे. कैलास कडू आहेत का? त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता अक्षय राजू किणी या स्पर्धेचे सहसचिव यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान वितरित करायचा आहे. हे दानशूर असं व्यक्तिमत्व 4ही दिवस नेटची व्यवस्था ज्यांनी केली आणि नेटवर्कमुळेच आपण पाहू शकलात की 182 देशांमध्ये खरं तर जगामध्ये 195 देश आहेत परंतु 13 देशांवरती बंदी आहे. एकंदरीत 182 देशांमध्ये थेट प्रसारण झालं आहे स्पर्धेचं. तदनंतर यूट्यूब अर्थातच विश्वास पाटील विश नेटवर्क्स त्यांचे कोणी सहकारी असतील तर आपण या. प्रशांत कुडू यांना मी विनंती करतोय अध्यक्ष महोदय प्रेसिडेंट आपण आपल्या शुभ हस्ते. विश्वास पाटील ब्रँड ऑफ सरपाडा यांचं हे चॅनल विश नेटवर्क आणि त्यांचा शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी परिपूर्ण करतोय. तदनंतर स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये 8ही सामन्यांमध्ये प्लेअर ऑफ द मॅच करिता आपण पाहिलं SP स्पोर्ट्स मनोरचे प्रोप्रायटर अर्थातच स्वप्नील किणी यांनी 8 टी-शर्ट सौजन्य केले स्पर्धेकरिता. स्वप्नील किणी आपण या. आपला शुभ सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जाईल. स्वप्नीलजी किणी
मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय नितीनजी वजे स्पर्धेचे उपाध्यक्ष महोदय, आपण आपल्या शुभ हस्ते स्वप्नील किणी आहेत का? भावेश पॅकर आपण या. पूजक या ठिकाणी आलेले आहेत. हा मान सन्मान स्वीकारण्याकरिता 8 टी शर्ट प्लेअर ऑफ द मॅचचे ज्याने सौजन्य केलेले आहेत त्यांचे देखील शतशः आभार. स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. तदनंतर कल्पेश किणी आपण यायचं आहे. कल्पेश किणी कल्पेश किणी यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह सौजन्य करण्यात आलेले आहे ते स्पर्धेकरिता. कितीजीकडून आपण या आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान आपण वितरित करूयात. स्पर्धेचे सहसचिव आणि सरांच्या शुभ हस्ते कल्पेशजी किणी ज्यांनी या स्पर्धेकरिता सन्मान चिन्ह सौजन्य केले त्या दात्यांचे देखील विशेष आभार. भाल्या मामा यांचे प्रतिनिधी आपण या. मी विनंती करतोय साहिल पाटील आपण आपल्या शुभ हस्ते बालचंद्र बंडू पाटील ज्यांनी 3 बॉक्स चेंडू या स्पर्धेकरिता सौजन्य केलेले आहेत. भाल्या मामा यांचे प्रतिनिधी कोणी आहेत का? सागर कुडू या. आपण भाल्या मामा यांचा सन्मान स्वीकारावा. स्पर्धेच्या माध्यमातून 3 बॉक्स चेंडू स्पर्धेकरिता ज्यांनी सौजन्य केले ते दात्यांचे मनापासून आभार. बागेश कुडू जे एकंदरीत पारगाव यांचे कोणी रिलेटिव्ह आहेत? उमेशजी आपण यावं. अक्षय किणी यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान वितरित करायचा आहे. बागेश कुडू ज्याने स्पर्धेला सहकार्य प्रोव्हाइड केलं. आदर्श संघाकरिता आकर्षक करंडक ज्यांनी सौजन्य केलेलं आहे असे बागेश कुडू पारगाव सहे कोहिनूर आणि या त्यांचे देखील विशेष आभार. तदनंतर विकासजी पाटील यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. जर आपण संपूर्ण बहाडोली गावाचा विचार केला तर सर्वात मोठं आर्थिक सहाय्य तब्बल 5,000 रुपये ज्यांनी सौजन्य केलेले आहेत. सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता स्पर्धेचे अध्यक्ष प्रशांत कुडू यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय विकासजी पाटील यांचा शुभ सन्मान करावयाचा आहे. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे सहकारी म्हणून साहिल तो मान सन्मान स्वीकारतायत. दात्यांचे पुनश्च एकदा शतशः आभार. तदनंतर तत्पूर्वी 4 दिवस ज्यांच्या आवाजातून आम्हाला मंत्रमुक्त केलं असे समालोचक मिस्टर दीपेश कंडी यांचा सन्मान करण्यासाठी सागर कुडू यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दीपेश कंडी यांचा सन्मान करायचा आहे. चार दिवस मात्र सुरेख गोड आवाज आपण बघितला. मानधन सुद्धा द्यायचं आहे. धन्यवाद दीपेशजी गंडी. आता आपण पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. सेमीफायनलमधील प्लेअर ऑफ द मॅच भूषण कुडू तर या ठिकाणी नाही आहे. त्यांचे प्रतिनिधी आपण या पारितोषिक वितरणाकरिता. सर्वेश पाटील आपण या पारितोषिक वितरणासाठी. सर्वेश पाटील. सेमीफायनल मधील प्लेअर ऑफ द मॅच एनी गेसेस? काय अंदाज? सेमीफायनल मधील प्लेअर ऑफ द मॅच 13 चेंडूंमध्ये 40 धावा अनिकेत नामदेव कुडू. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप सारं अभिनंदन. दर्जेदार प्रदर्शन राहिलं अनिकेतचं. अनिकेत यावं आपण. खूप सुंदर आणि अद्वितीय प्रदर्शन. अनिकेत या. अनिकेत नामदेव कुडू प्लेअर ऑफ द मॅच. सेमीफायनलच्या मॅचमध्ये 13 चेंडूंमध्ये 40 धावांची सैराट विस्फोटक आणि अद्वितीय इनिंग साकारणारा खेळाडू. खूप सारं अभिनंदन अनिकेत.
यापुढे देखील असाच खेळ आपला हो ही सतुबाई मातेच्या चरणी आम्ही प्रार्थना करतोय. तदनंतर अंतिम सामन्यामधील प्लेअर ऑफ द मॅच सर्वेश आपण थांबायचं आहे. सर्वेश, अंतिम सामन्यामधील प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपण वितरित करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. काय अंदाज आहे अंतिम सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच कोण असेल? अंतिम सामन्यामधील प्लेअर ऑफ द मॅच संजित रामचंद्र पाटील. क्लास परफॉर्मन्स ॲज अ बॅटर, 8 धावा अँड ॲज अ बॉलर एका षटकामध्ये 2 धावा खर्च करून 2 विकेट्स असा अष्टपैलू खेळाडू संजित रामचंद्र पाटील आपण यावं. पेशाने ॲडव्होकेट आहेत आणि ॲज अ क्रिकेटर म्हणून सुंदर क्रिकेट ज्यांनी हाताळलेलं आहे. संजित आपण आहात का? प्लेअर ऑफ द मॅच अंतिम सामन्यामधील सामनावीर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय संजित रामचंद्र पाटील. पहाडोली गावचा हा ब्रँड. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप सारं अभिनंदन स्पर्धेच्या माध्यमातून. चला या संजित. तत्पूर्वी आम्ही राहुल धानवा यांचे देखील विशेष आभार व्यक्त करतोय. खूप चांगलं समालोचन त्यांचं ऐकायला मिळालं स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसामध्ये. त्यांचा देखील विशेष सत्कार स्वीकारण्याकरिता मी विनंती करेन साहिल आपण त्यांचा मान सन्मान स्वीकारावा. संजित या, लवकर या. टाळ्यांचा गजर आला पाहिजे. संजित रामचंद्र पाटील प्लेअर ऑफ द मॅच, सामनावीर खेळाडू. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप सारं अभिनंदन संजित, वेल डन. तदनंतर कॅच ऑफ द डे अवॉर्डकडे आपण वळणार आहोत. वितरित करण्याकरिता सागर सुभाष थरे आणि अनिकेत नामदेव कुडू यांना मी विनंती करतोय आपण या. हे पारितोषिक वितरित करण्याकरिता कॅच ऑफ द डे सागर सुभाष थरे आणि अनिकेत नामदेव कुडू जे दाते आहेत कॅच ऑफ द डे अवॉर्डचे. आजच्या दिवसामधील सर्वोत्कृष्ट जेल, एनी गेसेस? आजच्या दिवसामधील सर्वोत्कृष्ट जेल संतोष कुडू. कॉंग्रॅच्युलेशन्स. अद्वितीय. खरं तर काउफेज मध्ये तो तैनात होता आणि तेथून मात्र भूमातेला आलिंगन देत असताना दर्जेदार झेल परिपूर्ण केला असा हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. सॉलिड फिल्डिंग. टाळ्यांचा गजर या खेळाडूकरिता, टाळ्यांचा कडकडाट आपण अनुभवू शकतायत. कॉंग्रॅच्युलेशन्स संतोष. तदनंतर मोस्ट सिक्सेस ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजाचा सत्कार आपण करणार आहोत. वितरण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय शैला किणी मॅडम आणि समवेत आदरणीय सन्माननीय रीना किणी मॅडम आपण यायचं आहे वितरणासाठी. सर्वाधिक षटकार, एनी गेसेस? काही अंदाज आहे? आदरणीय अमरीश श्रीकांत पाटील यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज देखील आहे आणि समवेत प्रदीप दत्तात्रय पाटील यांच्याकडून आकर्षक करंडक देखील आपण पाहू शकतायत. काय अंदाज मित्रांनो कुणाला मिळाला असेल? सर्वाधिक षटकार स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय प्रदीपजी दत्तात्रय पाटील आपण देखील या वितरणासाठी प्लीज. प्रदीपजी दत्तात्रय पाटील आपण देखील यायचं आहे. आपली चिमुकली आली तरी चालेल. या घाई करा.
संपूर्ण स्पर्धेअंतर्गत तब्बल 20 षटकारासहित साहिल राजेंद्र कुडू. कॉंग्रॅच्युलेशन साहिल. आजच्या दिवसामध्ये थोडासा हताश जरूर असेल, अंतिम सामन्यामध्ये पराभूत झाला, परंतु हा अवॉर्ड त्याच्या नावावर 20 षटकार त्याने खेचलेले आहेत संपूर्ण स्पर्धेमध्ये. 4ही दिवस ज्याने गाजविले आणि खूप सुंदर प्रदर्शन म्हणजे 2012 मध्ये क्रिस गेलला आपण पाहिलं होतं, जो IPLच्या आत्तापर्यंत झालेल्या सर्व हंगामामधील रेकॉर्ड आहे. एका सीझनमध्ये 59 षटकार क्रिस गेलने खेचले होते. त्याची आठवण करून देणारा हा क्षण साहिल राजेंद्र कुडू ज्याने 20 षटकार खेचले. खूप सारं अभिनंदन. आंद्रे रसेल याने 2019 मध्ये 52 षटकार खेचले होते आणि साहिल खूप सारं अभिनंदन. तदनंतर सर्वाधिक चौकार खेचणाऱ्या फलंदाजासाठी 500 रुपयांचा रोख पारितोषिक आहे वितरणासाठी. अमरीश श्रीकांत पाटील यांच्या सौजन्याने 500 रुपीज वितरणासाठी मी विनंती करतोय. अमरीश श्रीकांत पाटील आपण आहात का? अमरीश श्रीकांत पाटील जर आपण उपस्थित असाल तर कृपया करून यावं वितरणासाठी. अमरीश श्रीकांत पाटील दाते, आणि जर नसतील तर त्यांचे सहकारी या. प्रतीश आहेत का? प्रतीश श्रीकांत पाटील वितरणासाठी या प्लीज. आकाश विलास पटेल यांना मी विनंती करतोय, आपण सर्वाधिक चौकार खेचणाऱ्या फलंदाजाचं अगदी यथोचित असा सत्कार करणार आहोत. चला या आकाशजी आपण वितरणासाठी. कोण असेल मित्रांनो सर्वाधिक चौकार? एकंदरीत 16 चौकार खेचलेले आहेत. कोणी खेचले असतील? सर्वाधिक चौकार खेचणारा खेळाडू अनिकेत नामदेव कुडू 16 चौकारासहित चौकारांचा बादशाह म्हणून खऱ्या अर्थाने या स्पर्धेअंतर्गत स्वतःची छाप सोडताना खेळाडू पाहायला मिळतोय. चला आपण यावं कृपया करून स्पर्धेच्या माध्यमातून. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. अद्वितीय अशा स्वरूपाचं हे प्रदर्शन राहिलं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वात आधी यष्टी रक्षक हा पुरस्कार वितरित करूयात. आणि पारितोषिक वितरणासाठी मी विनंती करतोय आदरणीय नितीनजी वजे आणि सागरजी तरे. आपण यायचं आहे वितरणासाठी. सागर सुभाष तरे आणि नितीनजी वजे आपण यावं. बेस्ट कीपर, एनी गेसेस? काही अंदाज आहे मित्रांनो बेस्ट कीपर कोण असेल? या स्पर्धेच्या माध्यमातून पहाडोली प्रीमियर लीग 2025 7व्या हंगामामधील उत्कृष्ट यष्टीरक्षक ठरलाय हितेश सुभाष कुडू. हितेश या. सुंदर सुंदर प्रदर्शन. यष्ट्यांच्या मागे जबरदस्त झेल परिपूर्ण केला होता. यंदाच्या हंगामामधील तो सर्वोत्कृष्ट झेल आणि म्हणूनच आपण पाहू शकता बेस्ट कीपर यष्ट्यांच्या मागून गेमला लीड करणारा हा महानायक आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन. पुढील पारितोषिक वितरण आहे स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक
मी विनंती करतोय गीतेशजी कुडू आपण या पारितोषिक वितरणाकरिता स्पर्धेच्या माध्यमातून. बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एनी गेसेस, कोण बसेल बेस्ट फिल्डर? समवेत पूजकजी ठाकूर आपण देखील यायचं आहे पारितोषिक वितरणासाठी. पूजक ठाकूर या स्पर्धेचे दाते. बेस्ट फिल्डर स्पर्धेमध्ये तब्बल 11 झेल परिपूर्ण करणारा खेळाडू अर्थातच ऋषिकेश वजे ठरलेला आहे बेस्ट फिल्डर. काय प्रदर्शन केलं ऋषीने, एकही झेल सोडला नाही या 7व्या सीझन मध्ये. ग्रेट फिल्डिंग, टाळ्यांचा कडकडाट यायला पाहिजे या क्षेत्ररक्षकासाठी. जबरदस्त प्रदर्शन ऋषिकेश वजे जो ठरला आहे 11 झेल सहित बेस्ट फिल्डर या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर आपण वळणार आहोत बेस्ट बॉलर या अवॉर्डकडे. पारितोषिक वितरणासाठी मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय नितेशजी पाटील आणि अनिकेतजी कुडू आपण यायचं आहे वितरणासाठी. नितेशजी पाटील आणि अनिकेतजी कुडू आपण या पारितोषिक वितरणासाठी. उत्कृष्ट गोलंदाज, चला आपण यावं. चला या वितरक आदरणीय सन्माननीय नितेशजी पाटील आणि अनिकेतजी कुडू या वितरणासाठी उपस्थित आहेत का? नितेशजी कुडू आणि नितेशजी पाटील आणि अनिकेतजी कुडू. ठीक आहे, त्यांच्या बंधूंना मी विनंती करतोय कुणालजी पाटील आपण हे पारितोषिक वितरित करायचं आहे. तसेच अनिकेत कुडू आहेत का? उत्कृष्ट गोलंदाज, तब्बल 18 विकेट्स आणि इकॉनॉमी रेटच्या बाबतीत एका चांगल्या गोलंदाजाला पिछाडीवर टाकत असताना 2023, 2024, 2025 नीरज पाटील बेस्ट बॉलर. कॉंग्रॅच्युलेशन्स, हा सलग 3ऱ्या वर्षी उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. 2023, 2024, 2025 काय जबरदस्त हे प्रदर्शन राहिलंय. अक्षय किणी आणि दिन्या किणी यांच्याकडून 500 रुपीजचा कॅश प्राइज देखील आहे. मी कुणाला विनंती करतोय आपण हे कॅश प्राइज देखील वितरित करायचं आहे. सुंदर आणि अद्वितीय समवेत पर्पल कॅप देखील परिधान करायचे आहे. सागरजी तर यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. काय प्रदर्शन केलंय. लागोपाठ 3 वर्ष IPL मध्ये देखील एकाही गोलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाहीये. खरं तर 2016 आणि 17 मध्ये भुवनेश्वर कुमारला आपण पाहिलं, परंतु तो 3 वेळा उत्कृष्ट गोलंदाज ठरला नाही. परंतु बहाडोली प्रीमियर लीग मध्ये नीरज पाटील याने ती कामगिरी करून दाखवली. 18 विकेट सहित सलग 3ऱ्या वर्षी बेस्ट बॉलर. कॉंग्रॅच्युलेशन्स. तदनंतर बेस्ट बॅटरकडे आपण वळणार आहोत वितरणासाठी. कुणालजी पाटील आणि राहुल पाटील आपण यायचं आहे. राहुल पाटील आपण या एकंदरीत पारितोषिक वितरणाकरिता. समवेत सागर तरे आपण देखील यायचं आहे. सागर तरे या. बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर रेसचा आपण जर विचार केला ना मित्रांनो, तर अनिकेत कुडूच्या बॅटमधून 133 धावा आल्या होत्या. तदनंतर अमर नरेश पाटील याच्या बॅटमधून 152 धावा. परंतु या दोन्ही देखील दर्जेदार फलंदाजांना मागे सारत असताना तब्बल 200 धावा कुठलेल्या आहेत. साहिल राजेंद्र कुडू बेस्ट बॅटर. साहिल या. जबरदस्त फलंदाजी साहिल राजेंद्र कुडू. उद्यापासून आपण पाहणार आहोत आई एकविरा ग्रुप माकणे या स्पर्धेच्या माध्यमातून जो व्हेरी फर्स्ट चॉईस मध्ये सोल्ड झालाय ॲज अ व्हाईस आयकॉन म्हणून आपल्याला बघायला मिळेल. आणि येथून आपण पाहू शकतायत अनिकेत कुडू उपस्थित आहेत का? अनिकेत कुडू, सुमित आपण या त्यांचे बंधू. आणि येथे साहिलचं मोठं मन बघा. साहिलने जरी 200 धावा केल्या असतील तरी देखील हा अवॉर्ड मात्र येथे डेडिकेट करण्यात आलाय आपल्या जवळच्या मित्राला. याला म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट.
खऱ्या अर्थाने अनिकेत नामदेव कुडू जो सेमीफायनल मध्ये सॉलिड खेळला, 46 धावांची 40 धावांची वादळी खेळी आणि त्या अनुषंगाने साहिल राजेंद्र कुडू याने मोठे मान दाखवले. एकदा साहिलसाठी जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. जबरदस्त अवॉर्ड मात्र डेडिकेट करण्यात आलाय तो अनिकेत करिता. सॉलिड किती मोठं मन असेल या खेळाडूचं. खऱ्या अर्थाने आपल्याला हा किस्सा रंजक बघायला मिळाला आहे बहाडोली प्रीमियर लीगमध्ये. त्यानंतर पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर आदर्श संघ हे पारितोषिक आपण वितरित करणार आहोत. मी विनंती करतोय सर्व रणरागिणी महिला ग्रुप आपण यायचा आहे आदर्श संघ अवॉर्ड वितरित करण्याकरिता. स्पर्धेच्या माध्यमातून नम्र विनंती आहे. आदर्श संघ ठरलाय एकदंत स्पोर्ट्स. कॉंग्रॅच्युलेशन्स आपण यायचं आहे. एकदंत स्पोर्ट्स आदर्श संघ. जगदीशजी पाटील आपण यावं. डीजे ऑपरेटर मुख्य क्रीडा मंचाजवळ. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. रणरागिणी महिला ग्रुपच्या माध्यमातून आदर्श संघ ही ट्रॉफी मात्र मेगा स्क्रीनवर खूप छान पद्धतीने वितरित केली जाते. खूप सारं अभिनंदन. बागेश शामराव कुडे यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. अतिशय दर्जेदार असं एक करंडक त्यांनी सौजन्य केलेलं आहे. जबरदस्त सुंदर ट्रॉफी बागेश कुडे यांच्या माध्यमातून ब्रँड ऑफ पारगाव. तदनंतर 8व्या क्रमांकाचा जो मानकरी ठरलेला आहे रणरागिणी टायगर्स. मी विनंती करतोय कुणाच्या हस्ते करू. आदरणीय सन्माननीय विलास भास्कर पाटील सरांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते 8व्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित करायचं आहे. रणरागिणी टायगर्स 8व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत आणि या मुख्य क्रीडा मंचासमोर हे पारितोषिक वितरित केलं जात आहे. बहाडोली प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष महोदय आदरणीय सन्माननीय विलास भास्कर पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकतायत. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप सारं अभिनंदन. जरी यंदाच्या हंगामामध्ये 8व्या क्रमांकावरती समाधान बाळगलं असेल तरी देखील पुढच्या वर्षी दिमाखदार पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही सहभाग घेऊ हा आशावाद त्यांनी दर्शवला. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. पालघर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये ही ऐतिहासिक बाब आपण पाहिलंय की महिलांनी संघ मात्र प्रेझेंट केला आणि पहिल्यांदाच बहाडोली प्रीमियर लीगमध्ये अजरामर असा किस्सा घडला. सर्व महिलांचे शतशः आभार. त्यानंतर 7व्या क्रमांकाचे आकर्षक स्वरूपातील करंडक आपण एकंदरीत वितरित करणार आहोत. मी विनंती करतोय प्रदीपजी दत्तात्रेय पाटील आपण यायचं आहे पारितोषिक वितरणासाठी. प्रदीप दत्तात्रेय पाटील आपण यावं. आदरणीय राहुल पाटील साहेब बहाडोली ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच महोदय आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. एकदंत स्पोर्ट्स 7व्या क्रमांकाचे मानकरी यायचा आहे. कृपया करून मुख्य क्रीडा मंचाजवळ. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप सारं अभिनंदन. या स्पर्धेच्या माध्यमातून दर्जेदार स्वरूपाचा हा खेळ मात्र बघायला मिळाला आहे आणि 7व्या क्रमांकाचे हकदार ठरलेले आहेत एकदंत स्पोर्ट्स. कल्पेश हिराकिणी प्रेझेंट हा संघ होता आणि तो 7व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. खूप खूप अभिनंदन. स्पर्धेच्या माध्यमातून सुरेख क्षणचित्र मात्र या ठिकाणी कैद केलं जात आहे कॅमेरामॅनच्या माध्यमातून. तदनंतर 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करणार आहोत. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय सारिका पाटील मॅडम यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. आदरणीय सन्माननीय सारिका पाटील मॅडम आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. 6व्या क्रमांकाचा मानकरी शिवांश फायटर्स. चला या गीतेशजी आपण स्वीकारावं हे पारितोषिक.
आदरणीय कल्पेश पाटील, रुपेश पाटील, महेश पाटील यांच्या सौजन्याने तो संघ मात्र प्रेझेंट करण्यात आला. स्वतः संगमाला त्या ठिकाणी येत आहेत शिवांश फायटर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स आदरणीय सन्माननीय सारिका पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण हे पारितोषिक वितरित करीत आहोत. कॉंग्रॅच्युलेशन्स शिवांश फायटर्स आणि पुढील वाटचालीकरिता अनेक अनेक शुभेच्छा. तदनंतर 5व्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय विजय पाटील साहेब. आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. आदरणीय सन्माननीय विजयजी पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते 5व्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित करायचं आहे. 5व्या क्रमांकाचा हकदार ठरलाय डिंग डॉंग स्पोर्ट्स बहाडोली. या अक्षय आणि त्यांचे सहकारी आपण हे पारितोषिक स्वीकारण्याकरिता यावं. डिंग डॉंग, चला या प्रतिनिधी आपण पारितोषिक स्वीकारण्याकरिता मुख्य क्रीडा मंचाजवळ. डिंग डॉंग ब्रदर्स 5व्या क्रमांकाचे हकदार. चला या प्रतिनिधी एकंदरीत इन फ्रेम येण्याकरिता आपणास नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. खूप सारं अभिनंदन. तदनंतर 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करणार आहोत. आदरणीय सन्माननीय विलासजी भास्कर पाटील साहेब, आपण यावं पारितोषिक वितरणासाठी. आदरणीय विलास भास्कर पाटील सर, आपण या पारितोषिक वितरणाकरिता स्पर्धेच्या माध्यमातून. 4थ्या क्रमांकाचा हकदार ठरलेला आहे आदर्श बहाडोली. अनिकेत कुडू, ऋषिकेश किणी अँड सूरज पाटील प्रेझेंट हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय चंद्रकांतजी गरत, आपण देखील यायचं आहे पारितोषिक वितरणासाठी. चंद्रकांतजी गरत, आदरणीय चंद्रकांतजी गरत साहेब, आपण या प्लीज. जर उपस्थित नसतील तर प्रज्वल, आपण यायचं आहे प्रतिनिधी प्रज्वल गरत, आपण या पारितोषिक वितरणासाठी. प्रचिती गरत, आपण आला तरी चालेल. प्रचिती गरत, आपण या पारितोषिक वितरणासाठी. सुंदर असं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळालंय. थांबा एक सेकंद, त्यांचे प्रतिनिधी येत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप सारं अभिनंदन स्पर्धेच्या माध्यमातून. आदर्श बहाडोली. तदनंतर मी विनंती करतोय जितेश प्रभाकर किणे, आपण यायचं आहे 3य क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्याकरिता. जितेश प्रभाकर किणे, आपण या. 3य क्रमांकाचं जे पारितोषिक आहे रोख स्वरूपामध्ये 11,111 आणि रोख स्वरूपातील आकर्षक असं एक करंडक जितेशजी किणे यांच्या शुभ हस्ते. आणि 3ऱ्या क्रमांकाचा हकदार नियांश वॉरियर्स प्रतीक अशोक पाटील प्रेझेंट हा संघ आपण पाहतोय. आणि हकदार मात्र ठरलेले आहेत सँडी अँड टीम प्रतीक अशोक पाटील प्रेझेंट हा संघ. संघ मालकांचे विशेष आभार स्पर्धेच्या माध्यमातून. प्रथम आणि द्वितीय पारितोषिक उर्वरित आहे. तत्पूर्वी आपण वळूयात ते एकंदरीत प्लेअर ऑफ दिस सिरीज या अवॉर्डकडे. पारितोषिक वितरणासाठी मी विनंती करतोय आदरणीय पूजक ठाकूर आणि त्यांच्या समवेत बहाडोली ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक अर्थातच आदरणीय सन्माननीय सुनीता सुभाष पाटील मॅडम, आपण यायचं आहे पारितोषिक वितरणासाठी. प्लेअर ऑफ दिस सिरीज
संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 200 धावा आणि 18 विकेट्स 7 हंगामांमध्ये लागोपाठ आणि पाठोपाठ 2 वेळा साहिल राजेंद्र कुडू प्लेयर ऑफ द सिरीज बॅक टू बॅक. दुसऱ्या वर्षामध्ये गतवर्षी अक्षय राजोकिणी यांनी हा मान मिळवला होता. स्टेज पर्यंत उचलून नेण्याकरिता यंदाच्या वर्षामध्ये योगेश सुभाष कुडू यांनी तो मान मिळवला. टाळ्यांचा गजर थांबता कामा नाहीये. प्लेयर ऑफ द सिरीज, तब्बल 200 धावा, 18 विकेट्स, बॅक टू बॅक. 2 वर्षांमध्ये स्वतःचं अधिराज्य गाजवत असताना 2024 आणि 2025 तसेच मी विनंती करतोय साहिल थांबायचं आहे. एक विशेष पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. तनय योगेश पाटील यांच्याकडून प्लेयर ऑफ दी तनय योगेश कुडू यांच्याकडून प्लेयर ऑफ दी सिरीज करिता 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे. मेगा स्क्रीनवर तन्या शेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे योगेश कुडू यांचे सुपुत्र आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकताय. तन्या शेट प्रेझेंट 5,000. साहिल थांबायचं आहे. प्लेयर ऑफ दिस सिरीज. एकंदरीत बॅक टू बॅक 2024 आणि 2025 2 वर्षांमध्ये तू प्लेयर ऑफ दिस सिरीज ठरलेला आहेस. कशा भावना आपल्या विषयात करशील? नक्की चांगलं वाटते, पण एवढं दुःख आहे का एक नंबर नाही आला त्याचा. क्रिकेट खेळण्यासाठी कुठून प्रेरणा मिळाली आणि यापुढे काय अचिव्हमेंट्स करण्यासाठी प्रयत्नशील असशील? नक्कीच फॅमिलीने खूप सपोर्ट केलं. तसे तुम्ही आहेत, माझी फॅमिली आहे, की ते आहे, दादा आहे, सर्वांनी खूप सपोर्ट केलं. त्यांच्याकडून खूप प्रेरणा भेटते. नक्कीच. जर मम्मी आणि पप्पांविषयी बोलायचं असलं तुला या प्रसंगी तर काय म्हणशील? ही ट्रॉफी त्यांच्यासाठीच आहे, कारण की त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे, अजूनपर्यंत सपोर्ट करतात. अजून मला कधी बोलले नाही का जॉब कर, असं क्रिकेट खेळ, तुला खेळायचं तोपर्यंत खेळत राहा. भविष्यामध्ये कोणती मोठी टुर्नामेंट खेळण्याचं स्वप्न आहे? टेनिस क्रिकेटमध्ये तर खूपच टुर्नामेंट खेळायचे आहेत, पण स्टेट लेवल आणि IPL खेळायचं खूप मन आहे माझं. आग्री प्रीमियर लीगसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आग्री प्रीमियर लीगमध्ये कोणत्या स्ट्रॅटर्जी सहित उतरशील प्लेयर ऑफ द सिरीज घेतल्यानंतर? जसा इथे परफॉर्मन्स केला तसंच मी त्या टीमसाठी पण असंच परफॉर्मन्स करेल. साहिल, आपल्या पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा. प्लेयर ऑफ द सिरीज साहिल राजेंद्र कुडू, कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप सारं अभिनंदन. एकंदरीत 200 धावा आणि 18 विकेट्सचा कारनामा ज्याने रचला. आता आपण वळणार आहोत द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिक वितरणाकडे. मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय श्रीयुत आदरणीय संतोषजी पाटील साहेब या एक दानशूर असे व्यक्तिमत्व, ज्यांनी कैलासवासी शांताराम पाटील साहेब आणि कैलासवासी पुष्पलता शांताराम पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा करंडक सौजन्य केलेला आहे. आपण यावं. तसेच शुभमजी संतोष पाटील आपण देखील या पारितोषिक वितरणासाठी द्वितीय क्रमांकाचे हकदार ठरलेले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून एक किंग्स, कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप सारं अभिनंदन. अक्षय पाटील अँड कुलदीप पाटील प्रेझेंटर संघ आपण पाहतोय. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. एक किंग जे द्वितीय क्रमांकाचे हकदार ठरलेले आहेत. खूप सारं अभिनंदन. या क्षणासाठी किती प्रतीक्षा, किती मेहनत घेतलेली असते आणि अंततः मात्र तो क्षण समोर येतो. खरंच मनापासून अभिनंदन. एके किंग्स अक्षय पाटील अँड कुलदीप पाटील प्रेझेंट. एके किंग्स संघ ठरला आहे बारडोली प्रीमियर लीगच्या या 7व्या हंगामामध्ये उपविजेता, रनरअप. खूप सारं अभिनंदन. तदनंतर पहिल्या क्रमांकाचा करंडक आपण वितरित करणार आहोत. पहिल्या क्रमांकाचा करंडक वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय
आदरणीय संतोषजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत संपूर्ण एंटायर कमिटी आपण यायचं आहे. उपसरपंच महोदय आदरणीय राहुलजी पाटील आपण देखील कृपया करून या पारितोषिक वितरित करण्याकरिता. तसेच मनोजजी पाटील आपण देखील यायचं आहे या पारितोषिक वितरणासाठी स्पर्धेच्या माध्यमातून. नम्र विनंती आदरणीय विजयजी पाटील साहेब आपण देखील यावं. पहिल्या क्रमांकाचा करंडक वितरित करण्याकरिता सर्व महिला वर्ग पहिल्या क्रमांकाचा करंडक वितरित करण्याकरिता आपण यायचं आहे स्पर्धेच्या माध्यमातून. नम्र विनंती रिक्वेस्ट या ठिकाणी करीत आहोत. कृपया करून या सर्व महिला भगिनी आपण देखील यायचं आहे. तसेच राहुलजी पाटील या उपसरपंच महोदय, विजयजी पाटील साहेब आपण देखील यायचं आहे. अध्यक्ष महोदय आपण देखील या एंटायर कमिटी आपण यावं. पहिल्या क्रमांकाचा हकदार निलेश कुडू प्रेझेंट कणाद रायडर्स. 3 cheers फॉर विनिंग टीम. हिप 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 हिप. कॉंग्रॅच्युलेशन्स. हाडोली प्रीमियर लीग सीझन 7 मधील अंतिम विजेता महाविजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच कणाद रायडर्स निलेश कुडू यांचा संघ खूप छान पद्धतीने विजयोत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय. डीजे ऑपरेटर या ठिकाणी सज्ज आहेत. वंदे मातरम सहित या स्पर्धेच्या आपण सांगता करणार आहोत. सुंदर असा हा क्षण, ज्या क्षणाची प्रतीक्षा केली होती संपूर्ण 365 दिवस, आणि येथून मात्र कणाद रायडर्स संघ खूप सारं अभिनंदन. जबरदस्त असं हे प्रदर्शन बघायला मिळालं. गार्गेश गजानन पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून. निखिल मोरेश्वर पाटीलला कोण विसरेल. संजित रामचंद्र पाटीलचं क्लास प्रदर्शन. कुणाल पाटील याची तितकीच चांगली साथ राहिली ती कणाद रायडर्स या संघाकरिता. खूप सुंदर असं हे प्रदर्शन आपण पाहू शकलात. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप सारं अभिनंदन स्पर्धेच्या माध्यमातून. सुंदर सुंदर क्षण, अविस्मरणीय असा हा क्षण आपण पाहतोय. निलेशजी कडू आपल्या भावना या ठिकाणी जरूर व्यक्त करतील. विजयोत्सवाबद्दल पहिल्या क्रमांकाचे ते मानकरी ठरलेले आहेत. आणि या निलेशजी कडू आपण आपल्या प्रतिक्रिया काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा तर फारच चांगली झालेली आहे आणि पोरांनी जे मला प्रोत्साहन दिलेलं आहे म्हणजे अतिउत्तम दिलेलं प्रोत्साहन. ते बोललेले पहिल्या दिवशीच का आपण ट्रॉफी घ्यायची 1 नंबरची आपल्याला आणि आम्हाला एकविरा जायचं आहे. नक्कीच सर. एकविराच्या ट्रिपसाठी आपल्याला आई माऊली कारल्याच्या डोंगरावर बैसलेली, हाकेला धावणारी, नवसाला पावणारी आई एकविरा मातेच्या दर्शनासाठी आपण जाल. त्या यात्रेसाठी अनेक अनेक शुभेच्छा स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांना विनंती आहे आपण काही काळासाठी फोटो सेशन थांबवा. वंदे मातरम सहित आपण या स्पर्धेची सांगता करूयात आणि निरोप घेऊयात. डीजे ऑपरेटर आपण सज्ज राहायचं आहे. वंदे मातरम. जगदीशजी पाटील वंदे मातरम आपण रेडी अँड सेट करायचं आहे.
चला डीजे ऑपरेटर आपण सज्ज व्हायचं आहे. वंदे मातरम सहित या स्पर्धेची सांगता आपण करणार आहोत. चला फोटो सेशन काही काळासाठी थांबवा. वंदे मातरमच्या सहित आपण या स्पर्धेची सांगता करणार आहोत. सर्व खेळाडूंना नम्र विनंती, आपल्या गावामधीलच स्पर्धा आहे, स्पर्धा सांगतेकडे वळाले. क्रिकेट व्यतिरिक्त झाडे लावा, झाडे जगवा आणि येणाऱ्या काळामध्ये पर्यावरणाची सुरक्षा म्हणून पाण्याचं संवर्धन करा, हा मौलिक संदेश कॉमेंट्री स्टुडिओमधून देतोय. चला आपापल्या शिरावरील कॅप बाजूला सरायच्या आहेत. नम्र विनंती. परेड विश्राम, परेड सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर.